हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, आपण पाहत आहोत पेपर फर्स्ट साठी एंटायर क्रॅश कोर्स आणि यामध्ये युनिट नंबर सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड हे युनिट आपण सुरू केले आहे. तर गाईज, यामध्ये रिसर्चच्या कन्सेप्ट आपण सर्वात पहिल्यांदा डिस्कशन केलेत. त्यानंतर मेथड्स अँड टाइप्स ऑफ रिसर्च हा पॉईंट आपण सुरू केलेला आहे. या पॉईंटमध्ये बेसिकली 3 लेसन आपण ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. आजचं 4 नंबरचे लेसन आहे आणि या 4 नंबरच्या लेसनमध्ये देखील काही रिसर्चचे टाइप्स आहेत, काही मेथड्स आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत. तर गाईज, 1 बाय 1 कव्हर करूया. तरी पहा, मागील लेसनमध्ये इंडक्टिव्ह रिसर्च काय असतो या संदर्भात आपण माहिती पाहिली होती. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह याचा डिफरन्स देखील पाहिला होता. फक्त एक म्हणू शकतो गोष्ट आहे ती मेमराईज करून घेईल. जो आपला डिडक्टिव्ह रिसर्च आहे तो बेसिकली कसा आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, आणि जो आपला इंडक्टिव्ह रिसर्च आहे हा कसा आहे, क्वालिटेटिव्ह आहे. जो आपला डिडक्टिव्ह रिसर्च होता तो कसा होता, बेसिकली टॉप डाऊन अप्रोच होता. जो आपला इंडक्टिव्ह रिसर्च आहे तो कसा आहे, बॉटम अप अप्रोच आहे. या गोष्टी आहेत बेसिक, त्या लक्षात ठेवा. आता नेक्स्ट जो आपला आजचा प्रकार आहे तो पाहूया. तरी पहा, आजचा जो आपला फर्स्ट टाईप आहे तो बेसिकली स्ट्रक्चर्ड अप्रोच किंवा फिक्स रिसर्च हा आहे. सिंपल आणि सोपा रिसर्च प्रकारे, जास्त काही अवघड नाहीये. लक्षात ठेवा, स्ट्रक्चर्ड शब्दाप्रमाणे स्ट्रक्चर्ड किंवा फिक्स आहे म्हणजे सर्व गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण चेंज घडून आणू शकत नाही. जे आहे ते सर्व फिक्स आहे. पहा, त्यामध्ये आपण कुठलीही चेंज करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड अप्रोच किंवा फिक्स रिसर्च. इथं म्हणलंय पहा, ए स्ट्रक्चर्ड रिसर्च इज ऑल्सो नोन ॲज स्टँडर्डाइज रिसर्च. म्हणजे बेसिकली स्टँडर्डाइज रिसर्च का म्हणतात, तर सर्व गोष्टी स्ट्रक्चर्डमध्ये असतात ठरलेल्या, त्यामध्ये चेंजेस घडून आणू शकत नाही. यालाच आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं देखील म्हणतो. आता फक्त एक शब्द आला इथं, क्वांटिटेटिव्ह. यावरून तुम्हाला लक्षात येईल, जो आपला डिडक्टिव्ह रिसर्च होता तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च होता. म्हणजेच बेसिकली स्ट्रक्चर्ड अप्रोच किंवा फिक्स रिसर्च जो असेल ना तो पण डिडक्टिव्ह रिसर्च असेल. सिंपल कळते ना म्हणायचं काही. म्हणजे स्ट्रक्चर्ड अप्रोच असेल किंवा फिक्स रिसर्च असेल हा कसा आहे, क्वांटिटेटिव्ह नेचरचा आहे. आणि हे पहा, डिडक्टिव्हचं तुम्हाला फीचर दाखवतो, एक मिनिट. तर हे पहा, हा आपला डिडक्टिव्ह अप्रोच आहे. हा बेसिकली कसा होता, हे पहा इथे नाही, हे पहा, हा कसा होता, क्वांटिटेटिव्ह नेचरचा होता. म्हणजे स्ट्रक्चर्ड अप्रोच असेल किंवा फिक्स रिसर्च देखील असेल ना तो पण क्वांटिटेटिव्ह नेचरचा असणार आहे. सिंपल म्हणजे डिडक्टिव्हचं फीचर आपण पाहिलं ना मागच्या लेसनमध्ये, तेच आपण आता पुढे कव्हर करतोय. त्यामध्ये लक्षात ठेवा, स्ट्रक्चर्ड किंवा फिक्स अप्रोच असेल किंवा रिसर्च असेल हा क्वांटिटेटिव्ह नेचरचा असणार आहे. यामध्ये सर्व गोष्टी पुन्हा सांगल ऑलरेडी फिक्स असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये चेंज घडून आणलं जात नाही. आता साधं सोपं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, सेट एक्झाम होती तुमची, MCQ टाईपची एक्झाम असतात. कुठल्याही क्वेश्चनचा म्हणू शकतो आपण ऑप्शन असेल किंवा क्वेश्चन असेल हा आपण चेंज करू शकतो का विद्यार्थी वाईज, नाही करू शकत. सर्वांना सेम असतं. मग तो झाला स्ट्रक्चर्ड अप्रोच. त्यामध्ये आपण चेंज घडून आणू शकत नाही. आणि जे आपले थेरॅटिकल एक्झाम असतात पहा, जिथं तुम्हाला उत्तर लिहावं लागतं 4-5 ओळींमध्ये, तिथं चेंजेस घडून आणले जाऊ शकतात आन्सरमध्ये. म्हणजे तो बेसिकली फेजिबल झाला. स्ट्रक्चर्ड म्हणजे MCQ टाईपचा एक्झाम. ठीक आहे, असा एक्झाम जो असतो ना तर आपण स्ट्रक्चर्ड किंवा फिक्स रिसर्च असं म्हणतो. त्याच्या ज्या सर्व गोष्टी असतील त्या ऑलरेडी ठरलेल्या असतील, हे लक्षात ठेवा. आणि याला क्वांटिटेटिव्ह नेचरचं असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट त्याबद्दल काय माहिती दिली ती पाहूया. तरी पहा, फर्स्ट पॉईंट त्यांनी तोच म्हणलाय, याला क्लासिफाय केलं जातं क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणून. सिंपल आहे, आपण आताच पाहिलं. डिडक्टिव्ह असेल तो पण क्वांटिफाय नेचरचा आहे. नेक्स्ट काय म्हणले, बेसिकली स्ट्रक्चर्ड अप्रोच आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असेल, डिझाईन असेल, सॅम्पल असतील, सॅम्पल सिलेक्शन करण्याच्या प्रोसेस असतील, ज्या काही सर्व गोष्टी असतील ना त्या सर्व प्री डिटर्माइन असणार आहे. म्हणजे ऑलरेडी सर्व गोष्टी ठरलेल्या असतील. नंतर कुठलीही गोष्ट ठरवली जात नाही किंवा चेंजही केली जात नाही त्यामध्ये. म्हणजे हा बेसिकली फिक्स आहे ना, शब्दाप्रमाणे फिक्स सर्व गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह तुमचं फिक्स असणार आहे, डिझाईन कोणती निवडायची हे फिक्स असणार आहे, सॅम्पल कशा प्रकारे निवडायचे हे सर्व फिक्स असणार आहे. कुठली गोष्ट चेंज केली जाणार नाहीये. आणि नेक्स्ट म्हणलंय, यामध्ये बेसिकली ज्या काही गोष्टी असतील त्या क्वांटिफाईंग नेचरच्या असतील. क्वांटिफाईंग इथं व्हेरिएबल आपण म्हणू शकतो किंवा फिनॉमिना असेल ते क्वांटिफाईंग नेचरचा असेल. म्हणजे त्याला आपण काउंट करू शकतो या बेसचा असेल. तर सिंपल आहे स्ट्रक्चर अप्रोच. जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. स्ट्रक्चर्ड अप्रोच आहे किंवा फिक्स अप्रोच आहे म्हणजे यामध्ये सॅम्पल डिझाईन असेल, रिसर्चची डिझाईन असेल किंवा अदर कुठल्याही गोष्टी असेल रिसर्च संदर्भात त्या सर्व फिक्स असणारे, ठरलेले असणारे. क्वांटिफाईंग नेचरचं आहे ना त्यामुळं. आणि बेसिकली इथं पॉईंटमध्ये तेच म्हणलंय पहा, सर्व गोष्टी प्री डिटर्माइन असणारी, कुठल्याही गोष्ट चेंज होणार नाही, ऑलरेडी सर्व गोष्टी ठरलेल्या असतील. सिंपल साधं इतकं लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. आता नेक्स्ट प्रकार आहे आपला. आता नेक्स्ट आहे स्ट्रक्चरच्या अपोजिट, तो म्हणजे अनस्ट्रक्चर्ड किंवा फ्लेक्झिबल रिसर्च. सिंपल आहे, अवघड काही नाही आहे. पहा, जे स्ट्रक्चरचं कळलं ना त्याच्या थोडंसं अपोजिट असणार आहे. म्हणजे इथं गोष्टी आपण चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू सिच्युएशन. यामध्ये डिझाईन असेल,
म्हणू शकतो, सॅम्पल निवडण्याची पद्धत असेल ती सर्व गोष्टी आपण चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू सिच्युएशन. याला आपण अनस्ट्रक्चर्ड म्हणतो किंवा फ्लेक्झिबल रिसर्च असं म्हणतो. आता यामध्ये जो प्रकार आहे ना तो इंडक्टिव्ह असतो. कारण स्ट्रक्चर किंवा फिक्समध्ये मी डिडक्टिव्ह सांगितलं ना, तर अनस्ट्रक्चर किंवा फ्लेक्झिबलमध्ये इंडक्टिव्ह येणार, लक्षात ठेवा. तर याबद्दल जी माहिती दिली ती पहिल्यांदा पाहूया, त्यानंतर एक्झाम्पल समजून घेऊया. अनस्ट्रक्चर्ड अप्रोच लाईक अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू इन क्वालिटेटिव्ह research involve asking relatively open-ended question of researcher participant in order to discover any kind of information related topics. म्हणजे बेसिकली अनस्ट्रक्चर आहे म्हणजेच क्वालिटेटिव्ह नेचरचं आहे. कारण इंडक्टिव्ह आपण क्वालिटेटिव्ह नेचरचं पाहिलं होतं ना, हे पहा. मागच्या कन्सेप्टवर सर्व कन्सेप्ट डिपेंड असतात. हे पहा, इंडक्टिव्हचं फीचर काय होतं, क्वालिटेटिव्ह. म्हणजे अनस्ट्रक्चर रिसर्च आहे तो देखील बेसिकली क्वालिटेटिव्ह नेचरचा होऊ शकतो. आता यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, सिंपल साधं एवढं लक्षात ठेवा. यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन वापरले जातात. म्हणजे बेसिकली ओपन एंडेड क्वेश्चन काय असतात, सिंपल आणि शॉर्टमध्ये सांगतो. जे MCQ टाईपचा एक्झाम असतो ना तो क्लोज एंडेडचा असतो. म्हणजे यामध्ये तुमची ओपिनियन, तुमचं मत तुम्ही मांडू शकत नाही. कारण क्वेश्चन दिलेलं असतं, 4 त्याचे ऑप्शन असतात आणि 4 ऑप्शनपैकीच एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. यामध्ये तुमचं मत वगैरे मांडू शकता का, नाही मांडू शकत तुम्ही, कारण इथं क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणतो आपण याला MCQला. आणि ओपन एंडेड म्हणजे जे थेरॅटिकल एक्झाम असतात पहा, ज्यामध्ये तुम्हाला थिअरी लिहावं लागते 5-6 ओळींमध्ये, त्याला ओपन एंडेड म्हणतो आपण. म्हणजे बेसिकली याला अनस्ट्रक्चर देखील म्हणतो किंवा फ्लेक्झिबल अप्रोच असं देखील म्हणतो. कारण यामध्ये स्टुडंट अकॉर्डिंग सिच्युएशन चेंजेस घडून आणू शकतात. त्याला जे वाटते तो तिथे लिहू शकतो. म्हणून त्याला ओपन एंडेड किंवा अनस्ट्रक्चर किंवा फ्लेक्झिबल क्वेश्चन म्हणतात किंवा इथं अप्रोच देखील म्हणू शकतो. आणि हे प्रॉपरली लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन खूप वेळा आले आहेत. जे MCQ टाईपचे एक्झाम असतात ते क्लोज एंडेड असतात आणि थेरॅटिकल जे एक्झाम असतात ना, ज्यामध्ये तुम्ही थिअरी लिहू शकता, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक क्वेश्चन पहा, त्याला आपण ओपन एंडेड म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता याबद्दल काही गोष्टी सांगितल्यात. फर्स्ट आहे हा क्वालिटेटिव्ह नेचरचा आहे. आपण आत्ताच पाहिलं क्वालिटेटिव्हचा आहे म्हणून तर आपण त्याला इंडक्टिव्ह म्हणलं ना बेसिकली, कारण इंडक्टिव्ह पण क्वालिटेटिव्हच आहे. तर बेसिक आहे. नेक्स्ट आहे इथं फ्लेक्झिबल सर्व आस्पेक्ट असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण इथं चेंज करू शकतो. आणि नॉर्मली इनफायनाईट ही नेचर असतो. सिंपल काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फक्त रिपीट करतो, अनस्ट्रक्चर्ड अप्रोच असेल किंवा अनस्ट्रक्चर्ड रिसर्च असेल त्याला फ्लेक्झिबल रिसर्च किंवा अप्रोच म्हणतात. हा क्वालिटेटिव्ह नेचरचा आहे. यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन असतात. म्हणजे बेसिकली आपण आपलं मत मांडू शकतो. आणि यामध्ये सर्व गोष्टी कशा असतात, फ्लेक्झिबल इन नेचर असतात. म्हणजे यामध्ये रिसर्चची डिझाईन असेल, सॅम्पलची डिझाईन असेल, कुठलीही गोष्ट असेल ते आपण चेंज घडवू शकतो. सिंपल. आता नेक्स्ट स्टेप क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च. यामध्ये समजून घेण्यासारखी कुठलीच गोष्ट राहिलेली नाही आहे. कारण आपण इंडक्टिव्ह पाहिलं, अनस्ट्रक्चर स्ट्रक्चर पाहिलं, त्यानुसार या गोष्टी क्लिअर होतील पहा. आता क्वांटिटेटिव्ह म्हणलं तुम्हाला लगेच काय वाटेल, हा डिडक्टिव्ह अप्रोच आहे. बेसिकली याला आपण काय म्हणू शकतो, क्वांटिटेटिव्ह आहे म्हणजे फिक्स आहे किंवा स्ट्रक्चर आहे. या तीनही गोष्टी इथं येतील, लक्षात ठेवा. क्वांटिटेटिव्ह नेचर म्हणलं तर डिडक्टिव्ह अप्रोच आला, फिक्स आला आणि म्हणू शकतो आपण स्ट्रक्चर्ड अप्रोच आला. आणि नेक्स्ट जो आहे क्वालिटेटिव्ह, हा बेसिकली इंडक्टिव्ह येणार आहे. इंडक्टिव्ह म्हणजेच फ्लेक्झिबल येणार आहे. फ्लेक्झिबल येणार म्हणजे बेसिकली याला म्हणू शकतो आपण अनस्ट्रक्चर्ड. ठीक आहे, ह्या 3-4 गोष्टी आहेत, प्रॉपरली लक्षात ठेवा. बेसिकली रिसर्च म्हणण्यापेक्षा याला आपण अप्रोच देखील म्हणू शकतो. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असे 2 प्रकारचे अप्रोच असतात. यामध्ये बेसिकली क्वांटिटेटिव्हमध्ये डिडक्टिव्ह येतो, फिक्स येतो आणि स्ट्रक्चर्ड अप्रोच येतो. आणि क्वालिटेटिव्हमध्ये इंडक्टिव्ह, फ्लेक्झिबल आणि अनस्ट्रक्चर्ड या गोष्टी येतात. म्हणजे बेसिकली आत्ता जे आपण पाहिलं ना डिडक्टिव्ह इंडक्टिव्हचं किंवा स्ट्रक्चर अनस्ट्रक्चरचं, तेच आहे, वेगळं काही नाही. वाचलं नाही वाचलं फरक पडणार नाही. फक्त लक्षात ठेवा, जिथं क्वांटिटी आहे तिथं मॅथमॅटिकल टेक्निक्स, स्टॅटिकल टेक्निक हे आपण वापरू शकतो. आणि जिथं क्वालिटी आहे तिथं कुठं म्हणू शकतो आपण जे मॅथमॅटिकल टेक्निक वगैरे वापरणं शक्य नाही आहे. सिंपल इतकं लक्षात ठेवा. आता त्याचा डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपण पाहूया, त्यानुसार प्रॉपरली सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. तर हे पहा डिफरन्स बिटवीन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता बेसिकली याला आपण अप्रोच म्हणून पण कन्सिडर करू शकतो, लक्षात ठेवा. अप्रोच असो किंवा रिसर्च असो, शब्द कुठला येऊ एक्झाममध्ये, जी कन्सेप्ट आहे ती सेमच असणार आहे. आता इथं फर्स्ट दिलं आहे क्वांटिटेटिव्ह, सेकंड दिलं आहे क्वालिटेटिव्ह. आता इथं डिडक्टिव्ह अप्रोच बेसिकली आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह अप्रोच असं म्हणतो. सिंपल. आणि क्वालिटेटिव्हमध्ये काय येतं, इंडक्टिव्ह होतं, हे आपण आत्ता पण पाहिलं होतं. इथं बेसिकली जे म्हणू शकतो आपण क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे तो लॉजिकच्या बेसवर असतो आणि क्वालिटेटिव्ह अप्रोच जो असतो ना बेसिकली तो इम्पिरिकल असतो किंवा सायन्सच्या बेसवर असतो. नेक्स्ट थर्ड जो पॉईंट आहे तो बेसिकली क्वांटिटेटिव्ह जो रिसर्च असतो तो फिक्स्ड असतो, तुम्हाला आत्ता पण सांगितलं होतं. आणि जो क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे तो बेसिकली फ्लेक्झिबल इन नेचर आहे. म्हणजे हा फिक्स असणार आहे, हा फ्लेक्झिबल असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. हा जर तुम्हाला कळाला ना तर पूर्णपणे अपोजिट हा असणार आहे.
कारण एक जरी प्रॉपरली कळाला तर दुसरा त्याच्या अपोजिट असणार हे तुम्हाला कळतंय. नेक्स्ट स्टेप नेक्स्ट 4 नंबरचं पॉईंट आहे द अप्रोच इज टॉप डाऊन, म्हणजे डिडक्टिव्ह इंटरव्ह्यूचे फीचर आहे. इथं अप्रोच बॉटम अप असतो. नंतर बेसिकली क्वांटिटेटिव्हमध्ये आपण काय करतो, टेस्ट करतो हायपोथेसिसला, म्हणजे बेसिकली थेरी ऑलरेडी दिलेली असते, त्या थेरीच्या बेसवर आपण हायपोथेसिस म्हणतो आणि त्या हायपोथेसिस टेस्ट करतो. मागच्या वेळेस एक्झाम्पल सांगितलं होतं पहा, न्यूटनने काय म्हणलं की ग्रॅव्हिटी म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही कोणती गोष्ट एखादी खाली पडणारी न्यूटन बाबांनी असं म्हणलेलं आहे. मग आता हे आपण टेस्ट करणार कुठं, क्वांटिटेटिव्ह म्हणजे डिडक्टिव्ह अप्रोचमध्ये. यामध्ये आपण काय करणार, जगाच्या एका पाठीवर कुठेतरी जाणार कोपऱ्यामध्ये आणि एक गोष्ट फेकून पाहणार, ती जर खाली पडली तर न्यूटनचा सिद्धांत राईट आहे. म्हणजे बेसिकली हायपोथेसिस आपण काय मांडलं की एखादा पेन फेकला तर तोही खाली पडू शकतो का, हे आपण हायपोथेसिस मांडलं. येस, ते पडू शकतो. म्हणजे पडला तर आपलं जे हायपोथेसिस आहे ते टेस्ट झालं, आपण त्याला ॲक्सेप्ट केलं. आणि बेसिकली क्वालिटेटिव्हमध्ये आपण हायपोथेसिस असतं ते जनरेट करतो, टेस्ट केलं जात नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे यामध्ये जो डाटा कलेक्ट केला जातो तो स्ट्रक्चर्ड मार्फत केला जातो. म्हणू शकतो आपण की स्ट्रक्चर्ड आहे ना, बेसिकली फ्लेक्झिबल म्हणतो ना आपण, कशाला, क्वांटिटेटिव्हला. म्हणून स्ट्रक्चर वे मार्फत सर्व डाटा गोळा केला जातो आणि स्टॅटिस्टिकल म्हणू शकतो आपण गोष्टीसाठी वापरू शकतो. आणि इथं बेसिकली क्वालिटेटिव्ह आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे बेसिकली इथं इमेज असतील, ऑब्झर्वेशन असतील, यामार्फत डाटा कलेक्ट केला जातो. म्हणजे बेसिकली तर आपण मोजू शकत नाही गोष्टी, कारण क्वालिटेटिव्ह नेचरच्या आहेत. सिंपल, इथं गोष्टी आपण मोजू शकतो, इथं मोजू शकत नाही, त्या क्वालिटेटिव्ह नेचरच्या असतात. म्हणजे जसं एक्झाम्पल सांगितलं होतं पहा, फॉर एक्झाम्पल संदीप महेश्वरी यांचं तुम्ही मोटिवेशनचं एखादं लेक्चर ऐकलं आणि तुम्ही मोटिवेट झाले. किती मोटिवेट झाले मोजू शकता का, नाही मोजू शकत. फक्त खूप झालो, जास्त झालो, कमी झालो असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे इथं गोष्टी आपण मोजू शकत नाही, या ऑब्झर्वेशन मार्फत आपण काय करत असतो, कलेक्ट करत असतो. आणि जो आपला क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे तो बेसिकली जनरल टू स्पेसिफिक आहे. क्वालिटेटिव्ह अप्रोच आहे तो स्पेसिफिक टू जनरल आहे. बेसिक गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या असतील. एक जर कन्सेप्ट कळाली ना तर त्याच्या बेसवर दुसरी कन्सेप्ट आहे, दुसऱ्याच्या बेसवर तिसरी कन्सेप्ट आहे. म्हणजे डिडक्टिव्ह तुम्हाला प्रॉपर कळाला असेल तर फिक्स रिसर्च कसं आहे ते प्रॉपर कळालं असेल, फिक्स कळालं असेल तर क्वांटिटेटिव्ह कसं आहे ते कळालं असेल. म्हणजे एकमेकांना लिंकिंग आहेत सर्व गोष्टी, वेगळं कुठलीही गोष्ट नाही पहा. आय होप तुम्हाला सर्व प्रॉपरली गोष्टी कळायला असेल. नसतील कळायला व्हिडिओ इथं पुन्हा स्टॉप करा, पुन्हा बॅकला जा आणि व्यवस्थित सर्व गोष्टी पहा, कारण थोडंसं महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट स्टेप तर नेक्स्ट आहे अदर इम्पॉर्टंट मेथड्स यूज इन क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे बेसिकली क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये काही महत्त्वाच्या पद्धती आहेत त्या आपण वापरत असतो. त्या कुठल्या कुठल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. काही पद्धती आपण कन्सेप्टमध्ये पण पाहिल्या आहेत, पुन्हा आपण रिपीट करणार आहोत. आता हे पहा, फर्स्ट आहे इथनोग्राफी. इथनोग्राफी हा क्वालिटेटिव्ह रिसर्चचा एक प्रकार आहे. यामध्ये बेसिकली आपण काय करतो, स्टडी ऑफ कल्चर करतो. म्हणजे बेसिकली कल्चरचा जिथं स्टडी केला जातो ना त्याला आपण इथनोग्राफिक रिसर्च असं म्हणतो. लक्षात ठेवा, सिंपल साधं एकाच वाक्य त्याचं मिनिंग आहे. ज्या ठिकाणी कल्चरचा स्टडी केला जातो त्याला आपण इथनोग्राफिक रिसर्च असं म्हणतो. ही थेरी वाचण्याची पण गरज पडणार नाही, ही जर कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल तर. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणू शकतो आपण लोकांचा ॲटिट्यूड आहे एखाद्या कल्चर संदर्भात, तिथले व्हॅल्यूज म्हणजे नॉर्म्स असतील, त्याच ज्या गोष्टी आहेत त्या जिथं आपण अभ्यास करतो, एखाद्या कल्चरची लँग्वेज असेल त्याचा अभ्यास करतो, त्या सर्व गोष्टी इथनोग्राफिक स्टडीमध्ये केल्या जातात. जसं मागच्या लेसनमध्ये सांगितलं होतं पहा, फॉर एक्झाम्पल एक USA व्यक्ती आहे आणि तो इंडियामध्ये आला. कशासाठी आला, तर इंडियाच्या लोकांचं कल्चर कसं आहे ते अभ्यास करण्यासाठी तो आला. तर बेसिकली त्याला म्हणू शकतो आपण इथनोग्राफिक रिसर्च. म्हणजे या ठिकाणी कल्चरचा स्टडी केला जाणार आहे, कुठल्याही गोष्टी फॅक्ट फिगरमध्ये मोजल्या जाणार नाही. इथं क्वालिटेटिव्ह नेचर म्हणलंय ना, कारण इथं बेसिकली आपण ऑब्झर्वेशननुसार फक्त गोष्टींचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, त्याला आपण इथनोग्राफिक रिसर्च असं म्हणतो. पुन्हा काय रिपीट करण्याची गरज नाही, जी कन्सेप्ट आहे ती प्रॉपरली लक्षात ठेवा. स्टडी ऑफ कल्चर, सिम्पल. मग त्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या. ठीक आहे, ॲटिट्यूड, व्हॅल्यू, नॉर्म्स, रेग्युलेशन, त्या कल्चर संदर्भात सर्वच गोष्टी त्यामध्ये येतील. आता नेक्स्ट आहे इनडेप्थ इंटरव्ह्यू. आता बेसिकली क्वालिटेटिव्हचं एक अप्रोच आहे. इनडेप्थ म्हणजे काय, एखाद्याच्या पूर्णपणे डेप्थमध्ये जाऊन त्याचा इंटरव्ह्यू घेणं, त्याला आपण इनडेप्थ इंटरव्ह्यू असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो IAS म्हणजे IAS, ठीक आहे, म्हणजे कलेक्टर वगैरे होण्यासाठी जे इंटरव्ह्यू घेतले जातात ना ते इनडेप्थ असतात. म्हणजे एक पॅनल असेल, त्या पॅनलसमोर एकच व्यक्ती असेल इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारे अनेक व्यक्ती असतील. तर अशा वेळेस त्या इंटरव्ह्यूला आपण इनडेप्थ इंटरव्ह्यू असं म्हणतो, म्हणजे 1-to-1 इंटरव्ह्यू देखील म्हणतो. यामध्ये आपण पार्टिसिपेंट जो आहे ना, म्हणजे इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती, त्या संदर्भात संपूर्ण खोलवर माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण इनडेप्थ म्हणतो. हा क्वालिटेटिव्ह नेचरचा काय आहे, तर यांनी जे आन्सर दिले ना, म्हणजे इंटरव्ह्यू देणाऱ्या व्यक्तीने जे आन्सर दिले त्याच आन्सरच्या बेसवर आपण नवीन क्वेश्चन त्याला विचारत असतो.
म्हणजे द फ्लेक्झिबल अप्रोच आहे, म्हणजेच हा क्वालिटेटिव्ह आहे. आणि क्वालिटेटिव्ह म्हणलं तर इन डेप्थ इंटरव्ह्यू त्यामध्येच येतो, कारण 1 to 1 इंटरव्ह्यू आहे ना, यामध्ये आपण अप्रोच आपला बदलू शकतो जो आन्सर देतोय त्याच्या अकॉर्डिंग. बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला एखादा आपण खूप अवघड क्वेश्चन विचारला, त्याला त्याचा आन्सर आला नाही, तर दुसरा क्वेश्चन आपण थोडा सोपा विचारू शकतो. म्हणजे स्ट्रक्चर्ड अप्रोच नाही, इथं अप्रोच आपण चेंज करतोय अकॉर्डिंग टू सिच्युएशन. त्याला आपण इन डेप्थ इंटरव्ह्यू म्हणतो. जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी 1 to 1 इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो किंवा पार्टिसिपेंटची इन डिटेलमध्ये आपण माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण इन डेप्थ इंटरव्ह्यू असं म्हणतो. सिम्पल. आता नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे नॅरेटिव्ह रिसर्च. नॅरेटिव्ह म्हणजे याला कथन म्हणतात पहा, बेसिकली मराठीमधलं. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल कथा तयार करायची असते. मग कथा तयार करण्यासाठी आपल्याला बेसिकली हिस्टॉरिकल अभ्यास करावा लागेल त्या गोष्टी संदर्भात. म्हणजे एखादा महान पुरुष आहे फॉर एक्झाम्पल, त्या महान पुरुषाबद्दल आपल्याला एक पुस्तक लिहायचं आहे, तर ते पुस्तक लिहिण्यासाठी त्या महान पुरुषाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती काढावं लागेल वेगवेगळ्या वेनी. तर तो जो रिसर्च असेल ना, ती माहिती काढण्याची पद्धत असेल ना, तो रिसर्च बेसिकली नॅरेटिव्ह रिसर्चमध्ये कन्सिडर केला जाऊ शकतो. सिम्पल साधं एवढं लक्षात ठेवा, यामध्ये बेसिकली केलं काय जातं, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण किंवा म्हणू शकतो एखाद्या गोष्टीबद्दल नॅरेटिव्हली आपण अभ्यास करतो. म्हणजे त्या गोष्टीबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल एक कथा तयार करण्याचा प्रयत्न करतो, कथा बेसिकली डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण नॅरेटिव्ह रिसर्च असं कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल स्टोरीज असतील, एखाद्याची हिस्ट्री असेल लाईफमध्ये त्यांनी काय केलं जर्नीपासून, किंवा जर्नल्स असतील, या सर्व गोष्टी नॅरेटिव्ह रिसर्चमध्ये येतात. म्हणजे लाईफ हिस्ट्री असतील पहा एखाद्याचं, ठीक आहे. एखादा फॉर एक्झाम्पल साधं एक्झाम्पल सांगतो, एखादा XYZ व्यक्ती आहे, तो रिटायर होतोय. रिटायर होत असताना बेसिकली त्याबद्दल आपण एक स्टोरी तयार करतो, त्याने आतापर्यंत नोकरीमध्ये काय काय केलं. तर ती जी स्टोरी झाली ना, ती पण नॅरेटिव्ह रिसर्चमध्ये येते. सिम्पल आहे, याच्यापेक्षा सिम्पल नाही सांगू शकत. पहा, तुम्ही रिटायर होणाऱ्या व्यक्तींची स्टोरी वगैरे पाहिली असेल 1 तासाची 15-20 मिनिटांची रिटायरच्या कार्यक्रममध्ये, ती पण नॅरेटिव्ह रिसर्चमध्ये येते. म्हणजे बेसिकली त्यांनी आतापर्यंत केलं काय, या सर्व गोष्टी एका वेने मांडण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला पण नॅरेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. मग यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्टोरीज असतील, लाईफ हिस्ट्री असेल, जर्नल्स असतील, या सर्व गोष्टी नॅरेटिव्ह रिसर्चच्या पार्ट आहे. सिम्पल. नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे केस स्टडी रिसर्च. केस स्टडी हे आपण कन्सेप्टमध्ये पण पाहिलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल इन डेप्थ स्टडी करायचा, त्याला आपण केस स्टडी असं म्हणू शकतो. म्हणजे एखादी केस दिलेली असेल, केस म्हणजे डोक्याची केस नाही बरं का, केस म्हणजे एखादी सिच्युएशन किंवा एखादी म्हणू शकतो आपण गोष्ट किंवा एखादा असा इव्हेंट जो घडला आहे आणि त्या घडलेल्या इव्हेंटबद्दल आपल्याला स्टडी करायची असते, त्याला आपण केस स्टडी रिसर्च म्हणतो आपण बेसिकली. एक एक्झाम्पल सांगतो पहा, इथं दिलंय पहा, तो हाऊ टू मोटिवेट चिल्ड्रन विथ लर्निंग डिसॅबिलिटी. म्हणजे बेसिकली म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थी जर शिकत नसतील तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आपण कशा प्रकारे मोटिवेट करू शकतो, तर ही जी गोष्ट आहे ना, ही केस स्टडीमध्ये येते. म्हणजे केस आहे की विद्यार्थी शिकत नाही फॉर एक्झाम्पल, आणि त्यांना शिकवायचं आहे, त्यांना मोटिवेट करायचं आहे शिकण्यासाठी. मग कशा प्रकारे आपण मोटिवेट करू शकतो, तर त्याला आपण केस स्टडी म्हणू शकतो. केस स्टडीबद्दल नॉर्मली एक्झामला क्वेश्चन मे बी येणार नाही, आला तर लक्षात ठेवा, एखादी केस म्हणजे एखादी सिच्युएशन तुमच्यासमोर देतात आणि त्याचा स्टडी करून बेसिकली आपल्याला काय करायचं असतं, माहिती काढायची असते, त्याला आपण केस स्टडी रिसर्च असं म्हणतो. नॉर्मली एक्झामला विचारणार नाही, आपण कन्सेप्टमध्ये पण पाहिलेलं आहे मे बी, तिथून जरी लक्षात ठेवलं तरी हरकत नाही, इथं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पाहण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे फोकस ग्रुप. फोकस ग्रुप म्हणजे बेसिकली एक पर्टिक्युलर टॉपिक असेल आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकवर बऱ्याच एक्सपर्टचा फोकस असेल, त्याला आपण फोकस ग्रुप असं म्हणतो. सिम्पल लक्षात ठेवा, एक पर्टिक्युलर टॉपिक देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बजेट काढायचं आहे आपलं या वर्षीचं, तर बजेट करायचं आहे इंडियाचं फॉर एक्झाम्पल, आणि इंडियाचं बजेट काढण्यासाठी एक व्यक्ती थोडी असतो, त्या इकॉनॉमिकल क्षेत्रातील किंवा टेक्निकल क्षेत्रातील काही व्यक्ती असतात जे एक्सपर्ट असतात. ते काय करतात, त्या बेसिकली पर्टिक्युलर टॉपिकवर विचार करतात आणि सारांश काढतात किंवा म्हणू शकतो आपण एक रिझल्ट काढतात, त्या आपण फोकस ग्रुप स्टडी असं म्हणतो किंवा फोकस ग्रुप म्हणतो. म्हणजे जो ग्रुप असणार आहे ना, तो सामान्य व्यक्तीचा नसणार आहे, कोणाचा असणार आहे, एक्सपर्टचा असणार आहे, लक्षात ठेवा. आणि यामध्ये नॉर्मली 6 ते 10 पार्टिसिपेंट असतात. पुन्हा रिपीट करतो, फोकस ग्रुप म्हणजे एक्सपर्टचा एक ग्रुप असतो आणि ते एक्सपर्ट एका पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर काढण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण फोकस ग्रुप स्टडी असं म्हणतो. आणि या ग्रुपचा एक मॉडरेटर देखील असतो, म्हणजे यावर लक्ष ठेवणारा एक व्यक्ती देखील असतो आणि तो व्यक्ती काय आउटपुट निघतंय याकडे पाहत असतो बेसिकली. आता साधं एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल आपला फोकस ग्रुप आहे बजेटचा, या वर्षीचं आपल्याला बजेट काढायचं आहे. मग म्हणू शकतो आपण 10-12 एक्सपर्ट असतील, ते एकत्र आल्यानंतर यावर लक्ष ठेवणार कोण आहे, मोदीजी किंवा आपले जे फायनान्स मिनिस्टर असतील ते, ठीक आहे, ते लक्ष ठेवणारी यांचं आउटपुट काय येत आहे
हे आपल्याला कशा प्रकारे बजेट देतात, म्हणजे मॉडरेटर झाला इथं फायनान्स मिनिस्टर, आणि हा फोकस ग्रुप बेसिकली ॲक्च्युली त्यावर वर्किंग करतोय कशा प्रकारे आपण बजेट काढू शकतो, कुठल्या क्वेश्चनला म्हणू शकतो आपण, म्हणजे कुठला जो क्वेश्चन आहे तो कशा प्रकारे आपण सोडू शकतो जे पब्लिकचा आहे. तर बेसिकली याला आपण फोकस ग्रुप स्टडी म्हणतो किंवा फोकस ग्रुप असं म्हणतो, सिम्पल साधं. ही जी कन्सेप्ट आहे ती नॉर्मली सेट एक्झामला विचारली जाणार नाही, नेट किंवा पेड एंट्रन्सला विचारली जाऊ शकते. इथं सिम्पल लँग्वेजमध्ये दिले का, इन सिम्पल ए फोकस ग्रुप इज अ स्मॉल ग्रुप ऑफ पार्टिसिपंट who share their feeling or perception on particular topic with researcher. म्हणजे बेसिकली त्यांचं पर्टिक्युलर टॉपिकवर जे मत असेल, त्यांच्या परसेप्शन असतील किंवा फिलिंग्स असतील, त्या सर्व गोष्टी ते काय करतात, शेअर करतात कोणासोबत, रिसर्चर सोबत, म्हणजे जे मॉडरेटर असेल ना त्या व्यक्तीसोबत. सिम्पल, त्याला आपण फोकस ग्रुप स्टडी म्हणतो. फक्त सिम्पल एवढं लक्षात ठेवा, एक पर्टिक्युलर टॉपिक असेल आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकवर एक्सपर्ट फोकस करतात. ते एक्सपर्ट किती असतात, 6 ते 10 एक्सपर्ट असतात आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकचं सोल्युशन काढण्याचा ते प्रयत्न करतात. त्याला आपण फोकस ग्रुप स्टडी असं म्हणतो. आता नेक्स्ट आहे पहा फेनॉमेनॉलॉजी. म्हणजे बेसिकली एखादी घटना घडली आणि त्या घटनेबद्दल आपल्याला रिसर्च करायचा असतो, त्याला आपण फेनॉमेनॉलॉजी असं म्हणतो. हा क्वालिटेटिव्ह नेचरचा आहे, एवढं लक्षात ठेवा, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. फेनॉमेनॉलॉजी या पर्टिक्युलर टॉपिकवर क्वेश्चन मे बी येणार नाही, फक्त कन्सेप्ट आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड सिलेबसमधील पार्ट आहे म्हणून आपल्याला पाहिजे. फेनॉमेनॉलॉजी म्हणजे एखादी घटना, ज्याला आपण केस स्टडी वगैरे म्हणतो ना, ते सर्व यामध्येच येतात. नेक्स्ट आहे ग्राउंडेड थेरी. ग्राउंडेड थेरी म्हणजे वेगळं काहीच नाही, आपल्याकडे डाटा असणारे किंवा इन्फॉर्मेशन असणारे त्यापासून एक थेरी जनरेट करणं म्हणजे ग्राउंडेड थेरी. सिम्पल, एक पुन्हा सांगतो, आपल्याकडे फक्त डाटा किंवा इन्फॉर्मेशन असणारे त्याच्या बेसवर आपण काय करतो, थेरी जनरेट करतो आणि डेव्हलप करतो, त्याला आपण ग्राउंडेड थेरी रिसर्च असं कन्सिडर करू शकतो. सिम्पल. नेक्स्ट आहे इम्पिरिकल रिसर्च. इम्पिरिकल म्हणजे अनुभव, अनुभवाच्या बेसवर जो रिसर्च असतो ना त्याला आपण इम्पिरिकल रिसर्च म्हणतो. इथं सायन्सला जास्त महत्त्व दिलं जात नाही, फक्त अनुभवाच्या बेसवर असतो. म्हणजे साधं एक्झाम्पल आहे पहा, एखादा बोर खांदायचा आहे, ठीक आहे, बोरवेल नसतो का पाणी काढण्यासाठी, बोर खांदा आपण, ठीक आहे. तर एखाद्या शेतामध्ये बोर खांदायचा आहे आणि तो बोर खांदताना काही व्यक्ती काय करतात, जे म्हणू शकतो आपण जुन्या रूढी परंपरांच्या आहेत, ते एक नारळ घेतात आणि नारळानुसार कुठे जमिनीत पाणी असू शकतो याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करतात. तो झाला इम्पेरिकल रिसर्च. म्हणजे जर सायन्स वगैरे वापरत नाही, ते त्यांचं डोकं वापरतात, नाही आम्ही नारळाने पण सांगू शकतो की जमिनीत कुठं पाणी, बरोबर. तो झाला इम्पेरिकल रिसर्च. म्हणजे सायन्सला इथं कमी महत्त्व दिलं जातं, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. कशामध्ये, इम्पेरिकल रिसर्चमध्ये. सिम्पल साधं एवढं लक्षात ठेवा, अनुभवाच्या बेसवर जो रिसर्च कंडक्ट केला जातो तो असतो इम्पेरिकल रिसर्च. जसं एक्झाम्पल सांगितलं की एखादी वेर किंवा बोर खांदायचा आहे, तो बोर खांदत असताना जमिनीत कुठं पाणी असू शकतं, ते एखादा म्हणू शकतो आपण जुन्या रूढी परंपरांचा जो माणूस असेल तो सांगतो उभं राहून, इथं नारळ पिकवून पाहतो, इकडं नारळ पिकवून पाहतो आणि तो म्हणून इथं पाणी आहे. तो झाला इम्पेरिकल रिसर्च, म्हणजे त्याच्या अनुभवाच्या बेसवर तो सांगतो. ते खरं असेल नसेल माहीत नाही, तिथं सायन्स तो वापरत नाही, पण अनुभव वापरतो, एक्सपिरियन्स वापरतो, त्याला इम्पेरिकल रिसर्च असं म्हणतो. आय होप ज्या कन्सेप्ट आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या त्या सर्व तुम्हाला कळायला असेल. 8 कन्सेप्ट आपण क्वालिटेटिव्हच्या पाहिल्या आहे. नेक्स्ट सेशनमध्ये मिक्स रिसर्च याच्या पुढचे जे रिसर्चचे महत्त्वाचे टाईप्स आहेत ते आपण पाहूया. तर सिम्पल साधं एक ओव्हरव्ह्यू सांगतो. आपण काय केलं, बेसिकली क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च काय असतो हे पाहिलं, आणि बेसिकली क्वालिटेटिव्हमध्ये खूप सारे प्रकार आहेत ते आपण पाहिले. 16पर्यंत आपण रिसर्च टाईपचे डिस्कशन केले, त्यानंतरचे सब टाईप आहेत ते आपण डिस्कशन केले. आता उद्या आपण काय करू, 17 नंबरचा टाईप्स आहे रिसर्चचा, तो आपण डिस्कशन करण्यासाठी घेऊ. मिक्स आणि प्रायमरी रिसर्च याच्या पुढचे सर्व टाईप आपण पाहूया. तर काहीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.